आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मेंढ्यांके काय लाच काढली माहिती तुम्हाला? 18,000ची नोकरी, 30,000ची नोकरी, मोठं ऑफिस दाखवलं, अरबाबरोबर मीटिंग दाखवली आणि काय दिसलं मला तिथं? हा ऐश्वर्या मॅडमच्या मैत्रिणीचं जाऊन सँडल पुसतो। आता वर्तमानात या जरा ओ, काम करून पैसे कमवून 4 दिवस तरी आई बापाला सुखाचे दाखवा हो। त्याने 4 दिवस राहू देत, सोडा ते 4 दिवस, पण 2 दिवस बायकोला तरी सुखाचे दाखवा की कधीतरी। नाही जमणार ते। त्याने सांगा मला काय 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 केलंय काय तुम्ही आतापर्यंत? काय कर्तव्य आहे तुमचं? कसला अभिमान आहे एवढा तुम्हाला? सांगू शकते का मी बाहेर जाऊन कुठे बाबा माझा नवरा अमुक करतो तमुक करतो, हे पैसे कमवतो ते देतो घरात? काय सांगू शकते मी बाहेर जाऊन? हा घरात नोकर होता ना, तीच ह्याची लायकी होती। सकाळ सकाळ उठता तेव्हा आरशात स्वतःला बघून लाज नाही का वाटत तुम्हाला? आपण या पृथ्वीवर ओझ आहोत असं वाटत नाही का कधी उठल्यावर? काय काय सुनबाई काय त्या मेंढ्यांके काय लाच काढली माहिती तुम्हाला? 18,000ची नोकरी, 30,000ची नोकरी, मोठं ऑफिस दाखवलं, अरबाबरोबर मीटिंग दाखवली आणि काय दिसलं मला तिथं? हा ऐश्वर्या मॅडमच्या मैत्रिणीचं जाऊन सँडल पुसतो। अगं जयंती जरा तुम्ही बोला, काय सांगत होतात परवा? वटपौर्णिमेची जाऊन पूजा कर। या नवऱ्यासाठी पूजा करू मी? या असल्या बिनकामाच्या नवऱ्यासाठी पूजा करू? लायकी आहे याची बायको सांभाळायची? तरी पण आजचा दिवस तो शेवटचा आहे। उद्यापासून कामावर येऊ नकोस। ₹20 लाख गायब झाल्याचा आरोप झाला यांच्यावर। आपला कार्यक्रम जसा होतो तसाच होईल, फक्त गेस्ट लिस्ट जरा कमी केली यावेळेला। पण नील, तू या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट विसरतोयस। या सगळ्यात ताराच्या गाण्याचा उल्लेख का नाही? हे म्हणजे जर तू विसरला असशील तर मी आठवण करून देते। गेल्या वेळेस मॉमच्या मैत्रिणी आलेल्या सुनमुखच्या कार्यक्रमाला, तेव्हा काय झालेलं आठवतंय ना? त्या सगळ्या मैत्रिणींनी मॉमना टॉन्ट केलेला की बाबा ही अशी कशी सून आहे तुमची। पण ह्यावेळेस लपवण्यासारखं काहीच नाहीये, आहे का? सर्व गुण संपन्न सून आली आपल्या घरात, मग तिचं टॅलेंट जगाला दाखवायला नको? काय वाटतं मग? आय डोंट माइंड, ॲज यू विश। माझं फक्त एकच म्हणणं आहे की गेस्ट लिस्ट बनवली असेल ना, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत अगदी आदरानं करा। हॅलो, काय? सावली, काय झालं? दादाला पॅरालिसिसचा झटका आला।